घे बाई तुझ्या गाडीची किल्ली. आता कोणीच पुढे येत नव्हतं म्हणून मीच ढकलून बाहेर काढली. बघ आता त्याचा काय उपयोग होतोय का, कारण आतापर्यंत टोविंग वाल्यांनी तुझ्या गाडीला लॉक लावला असेल. तुला फार महागात पडेल कमळे. सर पाहताय ना, या मुलीला आजच्या आज कॉलेजमधनं काढून टाका. अहो काय कामिनी मॅडम, मी काय तुम्हाला ताटातला खडा वाटलो काय तुम्ही उचलून फेकून द्याल? अहो आपल्या कॉलेज मधला हा नियम जुनाच आहे, मी काय नवीन काय काढलेला नाही. आता तुम्ही कदाचित आपलं कॉलेजचं ब्रोशर वाचलेलं नाही. काय राव तुम्ही, अन्नपूर्णा आजींनीच आधीच यो नियम काढलेला आहे. आज फक्त मी सगळ्यांना त्याची आठवण करून दिली. कॉलेजच्या आवारात गाड्या आत येणार नाहीत. आणि आता ह्याच्यासाठी तुम्ही कॉलेजमधनं कुणाला बाहेर काढणार असाल तर ह्याचे परिणाम काय होतील हे तुम्हाला चांगलंच माहिती. राहिला मुद्दा एकदम महत्वाचा, तुम्ही या कॉलेजच्या ट्रस्टी म्हणून आहे ना व, असा तुमचा गोड गैरसमज आहे का? तुम्ही ट्रस्टी असाल तर दाखवा की. या कॉलेजची ट्रस्टी फक्त अन्नपूर्णा महाजन आहे आणि नियमाप्रमाणे त्यांच्याकडचे सगळे अधिकार आता माझ्याकडे आहेत. तेव्हा आता कायद्याने मी तुमची नवीन ट्रस्टी आहे आणि इथला कुठला बी नियम मोडलेला मला चालणार नाही. प्रिन्सिपल सर, तुम्हाला काही शंका काय प्रॉब्लेम असेल तर प्लीज तुम्ही बोला. मी कमळी, अन्नपूर्णा महाजन यांची मोठी सख्खी नात आणि या सगळ्याची अर्धी मालकी. ए गावछाप, मग तसंच अर्धी मालकीण मी पण आहे. आम्हाला देऊ ना. अगं आहेच की, मग ओनरनीच बोलायचं असतंय, कामिनी मॅडमनी नाही. मित्रांनो, आता कुणाला बी काय काळजी करायची गरज नाही. आता जोवर मी आहे तोवर कुणाला बी कसलाच त्रास होणार नाही. गुलाबचा फाहीचा फक्त सगळ्यांना कॉलेजचे नियम पाळावे लागतील देशांवरती आणि जे नियम पाळणार नाहीत ते खपवलं जाणार नाही. आपल्या कॉलेजमध्ये फक्त अन्नपूर्णा आजींचा शब्द पाळला जाणार. त्यांच्या माघारी कुणी बी फॅमिली मेंबर येऊन इथं काय बी सांगू शकत नाही.